नाही नाही, पण एक प्रोजेक्टची आपल्याला आउटलाईन ठरवायला लागेल ना, तरच क्लायंट बरोबर डील करणं सोपं जाईल. एक्झॅक्टली. तुम्ही मेल करून ठेवा मला. हां, मी बघतो. हो, सांगतो मी. येस. ओके. हा, ठेवतो मी. बाय. काय ग काकू, काय झालं? काय सांगू, माझ्या डॉलच्या नशिबात नेमकं काय आहे ना तेच कळेनासं होतंय मला. म्हणजे ह्याला बॅड लक म्हणावं की बॅड पॅच म्हणावा तेच कळत नाहीये. काळजी वाटते रे मला डॉलची. पण नक्की काय झालंय काकू, ते तरी सांगशील का? बघ ना, आता अधीराचं लग्न झालं, ठीक आहे, म्हणजे झालं आता त्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये, पण तिचं आणि तिच्या सासूची सतत भांडणं होतात. त्यानंतर काय तर बिचारीचा पाय फ्रॅक्चर झाला. आणि आता काय, आता रोहनची नोकरी गेली. काय? रोहनची नोकरी गेली? कधी? अरे मलाही आत्ताच कळलं. मला नेमकं माहित नाही, पण डिलिव्हरी बॉयची नोकरी करतोय. काय लागलं का तुम्हाला? मला ना त्याची नोकरी गेल्याचं वाईट वाटलं नाही. म्हणजे नोकरी जाणं ही दुर्दैवानी वाईट गोष्टच आहे रे, पण ते कसं तरी मॅनेज होऊ शकतं. पण आता जी काय नोकरी करतोय ना, म्हणजे ठीक आहे, त्यात डॉलही मॅनेज करते, तिला चालत असेल तर मला काहीच म्हणायचं नाहीये, पण मला ज्या पद्धतीने कळलं ना त्याचा मला जास्त त्रास होतोय. म्हणजे तुला कळलं कसं? म्हणजे तू कुठे पाहिलंस का त्याला? नाही, मला तसं कळलं असतं तर बरं झालं असतं एक वेळ. म्हणजे फॅमिलीतल्या फॅमिलीत राहिलं असतं ना हे सगळं. पण नेमकं रोहन डिलिव्हरीचं पार्सल घेऊन माझ्या मैत्रिणीकडे गेला. झालं मग काय, आता मल्लिका राजवाडेचं जावई, ते तर जाऊ दे, राजवाड्यांचा जावई असं डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. म्हणजे काय, आयतं कोलीतच मिळालं ना माझ्या मैत्रिणींच्या हातात. त्यांनी त्या मेसेज ग्रुपवर टाकलं ना, सगळ्या एक एक मेसेज करून खाली खिदळत होत्या. झालं सगळं, वाट लागली. आपलं इमेज काय, आपलं स्टेटस काय, राजवाडे आहोत आपण, आणि आपला जावई असा डिलिव्हरी बॉय. एकीचा तर फोन आला मला लगेच, मागून दोघी जणी हसत होत्या, तेही ऐकलं मी. खूप ऑकवर्ड झालंय रे मला. बाहेरच्या ना काय, जरा काही असं झालं ना की चान्सच मिळतो ना असं मस्करी करायचा. अधीराचं लग्न झालं त्या घरात आणि स्वानंदी या घरात आली, तेव्हापासून सतत मैत्रिणींचे टोमणे सहन करते मी. त्याची काय सवय झाली आहे मला. पण आपण राजवाडे आहोत, आता राजवाड्यांचा जावई आणि डिलिव्हरी बॉयची नोकरी करतोय, कसं वाटेल ते? आपले कॉन्टॅक्ट्स, आपले बिझनेस कॉन्टॅक्ट्स, फ्रेंड्स, कसं सगळीकडे गॉसिप सुरू होईल. रोहननी ना आपल्या स्टेटसचा थोडा तरी विचार करायला हवा होता. बरं, मी स्वानंदीला विचारायचा प्रयत्न केला, पण तिने टाळाटाळ केली. स्वानंदी मॅडम कसं काय सांगतील काकू? अरे म्हणजे काय, तिला माहिती आहे रोहनची नोकरी गेली आहे आणि तो काय करतोय नेमकं तेही तिला माहिती आहे. मी आपली डॉलची काळजी म्हणून तिला, म्हणजे तिच्याशी बोलायला गेले तर ती काय, रोहनला समजावायचं सोडून त्याला पैसे देते. आता तू त्या स्टाफसाठी पैसे ठेवले होते ना पगाराचे, ते देते ती रोहनला. नाही नाही नाही, स्वानंदी मॅडम स्टाफच्या पगारातले पैसे नक्की देणार नाहीत. ते पैसे द्यायचेच असतील तर ते त्यांच्या पगारातनं देतील, तेवढी खात्री आहे मला. पण त्यांना जर रोहनची नोकरी गेल्याचं माहिती होतं तर मग त्यांनी मला का नाही सांगितलं? तेच ना, मलाही तेच वाटलं. तुला कसं नाही सांगितलं? कदाचित बिचारीला लाज वाटली असेल रे, म्हणून नसेल सांगितलं. नाही, समजू शकते मी, पण तरी आता हे सासर आहे ना तिचं, म्हणजे ती इथली आहे ना, मग इथल्या फॅमिलीचं हित तिने आधी बघायला पाहिजे की नाही. हे स्वानंदी आणि रोहन भाऊ बहीण दोघे आपापसात काय सिक्रेट्स ठेवत असतात ना, त्यांचं त्यांना माहिती. मला डॉलची खरंच खूप काळजी वाटते रे. नाही काकू, तू तिची काळजी करू नकोस. मी आहे, मी बोलतो त्यांच्याशी.
हॅलो वेट हॅलो वेट हॅलो वेट. हे सगळं काय आहे? हे कपडे तुझ्या बॅग मध्ये कसे? हे कपडे ना, अगं ते माझ्या ऑफिसमध्ये ना आम्ही डिलिव्हरी बॉयज बद्दल रिसर्च करतोय. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? सांग सांग ना. जस्ट टेल मी डॅमेट. जॉब गेलाय माझा. काढून टाकलंय मला. हे घ्या. सॉरी. अरे हे मला माहितीच नव्हतं काय? की तुमचा दिवस सॉरीने सुरू होतो. नाही, कारण माझा दिवस गुड मॉर्निंगने सुरू होतो. त्यामुळे गुड मॉर्निंग स्वानंदी मॅडम, बसा. सॉरी म्हणजे गुड मॉर्निंग. मी सॉरी ते काल रात्रीसाठी म्हणत होते. रोहन. घ्या चहा घ्या. घ्या तुम्ही घ्या. रात्र संपली स्वानंदी मॅडम, नवा दिवस सुरू झालाय. त्यामुळे कालपर्यंत काय घडलं ते सगळं सोडून द्या आता. कारण मी तुम्हाला तेच प्रश्न विचारणार, तुम्ही तीच उत्तरं देणार, हो की नाही? मला तुमची उत्तरं पटणार नाहीत. मला असंच वाटत राहणार की स्वानंदी मॅडमने असं का केलं. तुम्हाला माझं वागणं पटणार नाही. त्यामुळे आपण ते सगळं सोडून देऊया. नवा दिवस, नवीन सुरुवात. हसा. नाही नाही, असं नाही. नेहमी तुम्ही अशा हसता का? नेहमीसारख्या हसा, असं मन मोकळेपणाने. हे बघा, तुम्ही जर हसला नाहीत ना तर मी तुम्हाला जोक सांगेन आणि माझा जोक तुम्हाला आवडणार नाही, त्याच्यावर तुम्हाला हसू येणार नाही, तुम्हाला माझी की होईल. त्याच्यापेक्षा हसा बघू. आता कसं? मैत्रीण, नका एवढं टेन्शन घेऊ. हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे. म्हणजे तसं महत्वाचा प्रश्न आहे, पण जीवन मरणाचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अधिराच्या बाबतीत जर काही असेल ना एखादी गोष्ट, तर ती मला सांगत जा. कारण ती गोष्ट जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. असं लपून ठेवू नका. मला सांगितलं तर आपण दोघं मिळून त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू.